टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर मुंबई महापालिका प्रशासनाकडून देखील दुजोरा। तर प्रारूप मतदार यादीवरती 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार। आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आता दुबार ठरवलं। प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आयोगावरती कारवाई का होऊ नये? मतदार यादीतील दुबार नावावरून किशोरी पेडणेकरांचा आयोगावर निशाणा। मुंबईमध्ये एकाच व्यक्तीचं मतदार यादीत 103 वेळा नाव असल्याचं समोर। दुबार मतदारांसंदर्भात मंगळवारी मुंबई महापालिकेत बैठक। तर दुबार मतदार वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार। जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे। IIT संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भाजपकडून सर्वाधिक प्रयत्न झालेत। राज ठाकरे बोलतायत ती मानसिकता भाजपची नाहीये। उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंना यू टर्न घ्यायची सवय लागलीये का? भाजपच्या नवनाथ वन यांची टीका। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर पवईतील IITच्या गेटसमोर मनसेकडून IIT मुंबई असे फलक। IITच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू आहेत। एक बोलतात माझ्याकडे जाव्यात तर दुसरे बोलतात पैसे तिजोरी आहे। सचिन अहिर यांची टीका। तर यांना कोणाची मर्यादा राहिली नाहीये। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती, अहिर यांचं वक्तव्य। विधानसभेवेळेस अजितदादांना पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नयेत। श्रेय वादावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला। आपल्याकडे नगरविकास खातं त्यामध्ये माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सर्वत्र चर्चा। नगरविकास खातं एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारचं आहे। गुलाबराव पाटलांना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ विचारावा लागेल। राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये अशी वक्तव्य होत असतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिघही ठरवत असतात। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही असं भाजप सेनेनं ठरवलंय, मात्र राज्यात याची अंमलबजावणी दिसत नाहीये। असंच सुरू राहिलं तर शिंदेंना पुन्हा अमित शहांकडे जावं लागेल। अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका। सरकारी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत ही मस्तवाल भाषा चुकीची आहे। तुम्ही बाप दादाचे पैसे आणून लोकांना देत नाहीये। त्यांच्या निधी संदर्भातील वक्तव्यावर मेहबूब शेख यांचा निशाणा। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे। योजनेसाठी दर महिन्याला माझ्या खात्यातून 410 कोटी जातात। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। जनतेने कर भरलेल्या पैशातून निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून निधी आलेला नसतो। निधीवरील वक्तव्यावरून ओमराजे निंबाळकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सरकारमधील 3 भावांमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ। लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंचंच, ते जिवंत असेपर्यंत योजना सुरू राहणार। आमदार चंद्रकांत रघुवंशींचं वक्तव्य। महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची सूत्रांची माहिती आहे। तर 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार अशी भीती व्यक्त केली जाते। तर शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण। 6000पेक्षा जास्त शाळा धोक्यात आल्या आहेत। बेकायदेशीररित्या खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे। सचिन अहिर यांची टीका। चुकीचा शब्द वापरला, प्रचार सभेतील शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगीर व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहर भकास असल्याचं केलं होतं अजित पवारांनी वक्तव्य। आमदार रघुवंशींनी नगरपालिकेची जागा मशीद, दर्गा आणि उर्दू शाळांना दिली आहे। माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा आरोप। तर शिंदे गटाचे आमदार गद्दार भूमाफिया असल्याची ही टीका। लाडक्या भावासोबत काही दोडके भाऊ आहेत। तुमच्या इथे पण असाच दोडका भाऊ आहे। चित्रा वाघ यांची काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर टीका। तर खर्च यावेळेस खर्रा खातात म्हणणाऱ्यांना खरी जागा दाखवा, वाघ यांचा निशाणा। महायुतीमध्ये असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भाजपवर टीका का करतात याचं त्यांनी उत्तर द्यावं। प्रवीण मानेंची दत्तात्रय भरणेंना टीका। तर इंदापूरमध्ये आम्हाला सत्ता दिली तर बारामतीपेक्षा सुंदर इंदापूर बनवू, प्रवीण मानेंचं वक्तव्य।
शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी. पदाधिकारी नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचा आरोप, तर जंजाळ नाराज नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बाविस्कर यांची आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप, तर मानसिक त्रास देत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कुटुंबियांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण. आमदार हेमंत ओगले, सचिन गुजरसह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक. नगर परिषदेच्या गेटसमोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन. आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाची घटना निषेधार्ह आहे. देशात लोकशाही राहिली नाही असं चित्र आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या चंदू वाघे याचं स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही. माझ्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचा चंदू वाघेंचा आरोप. जामखेडमधील मतदार यादीत 32,000 4,000 नवदुबार. आम्ही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही. मतदार यादीतील घोळावरून रोहित पवारांचं वक्तव्य. तर जर काही चुकीचं घडलं तर सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगालाही सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा. मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्यानं आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना इशारा. नाशिक मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरती 900 हरकती. तक्रारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत. हरकतींसाठी नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसेच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश. नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केला. त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कमिटीचे अधिकृत उमेदवार ठरले. राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खलीपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकरांची टीका. तर भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता. हुस्नबानो खलीपेंचं प्रत्युत्तर. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. तर भाग्यश्री जगताप यांच्याकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार. महाराष्ट्रभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू. महायुतीचे नेते जमिनीवरती, जनतेमध्ये, प्रचाराच्या मैदानात. केशव उपाध्यायांचं व्य. तर मवियाच्या नेत्यांच्या सभा दौरे नाही. मवियाचे नेते कुठे आहेत? केशव उपाध्यायांचा सवाल. तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतून माघार. पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार. भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. भगवा रंग हायजॅक केल्यासारखं झालेलं आहे. अप्रत्यक्षपणे भाजप भगव्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित पवारांची भाजपवर टीका. तर भगवा रंग जे शिकवतो त्यानुसार कार्य करण्याची शिकवण नरेंद्र मोदी नेत्यांना देतील ही अपेक्षा आहे. रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून जनतेला धमकावलं जातंय. यातच आमचा विजय. मूल नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकतास समर्थ यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेतील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. 22 नोव्हेंबरला तेलगाव ते धारूर मार्गावरती झाला होता अपघात. अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू, तर पतीवर पुण्यामध्ये उपचार सुरू. नाशिकमधील माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात. रामनाथ चौहान असं कार चालकाचं नाव असल्याची माहिती. काल नातवासोबत वॉक करताना निर्मला गावित यांना कारची धडक. निर्मला गावित यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हिरामण खोसकर यांनी निर्मला गावित यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तर त्यांची भेट घेऊन विचारपूस केली असल्याची देखील माहिती. भाजप आमदारांना माझ्या घरी 100 पोलीस पाठवले. कुटुंब झोपलेले असताना पोलिसांनी दरवाजा वाजवला. आमदार संतोष बांगरांचं नाव न घेता तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप. भर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणे यांच्या आरोपांना उत्तर. शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिपच ऐकवली. शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता.
गांजा तस्करी प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणचे अध्यक्षाला अटक, वैभव काळेसह 6 जणांना अटक, तर आरोपीकडून गांजासह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 26/11 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडून शहीदांना अभिवादन. पोलीस आयुक्तालयातील प्रांगणामध्ये जवानांना अभिवादन. अजित पवारांकडून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन. पोलीस आयुक्तालयातील प्रांगणामध्ये अजित पवारांनी सकाळी 7 वाजता शहीदांना आदरांजली वाहिली. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावरती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. वांग्याचं भरीत, रोडग्याचा खंडेरायाला प्रसाद. बोरिवलीमध्ये एसव्ही रोडवरती व्यापाऱ्यांचं आंदोलन. रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहतूक कमी करण्याची मागणी. फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनामध्ये भाजपचाही सहभाग, तर भाजपच्या सहभागाबाबत मनसेचा आक्षेप. पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वांद्रे नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून सुरू असलेल्या उजड वाहतुकीमुळे दुर्घटना घडण्याची भीती. अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळ शेतात बिबट्याची पिल्लं आढळली. शहराजवळ असलेल्या भागात बिबट्याची पिल्लं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर वनविभागानं पिल्लं ताब्यात घेतली. मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिबट्याचा वावर. पिंपळपाडामध्ये 9 वर्षीय मुलावरती बिबट्याचा हल्ला, तर कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं पळ काढला. बिबट्या निदर्शनास आल्यानंतर पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून उपाययोजना. जनजागृती कार्यशाळेचं आयोजन. विद्यार्थी, रहिवासी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना. बिबट्याचा शोध घेण्यासाठी नाईट व्हिजन सेन्सर, थर्मल डिव्हाइस यांचा वापर करून शोध मोहीम राबवा. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश. तसेच सीसीटीव्हीच्या संख्येत तात्पुरती वाढ करून बिबट्या सापडल्यानंतर ते सीसीटीव्ही हटवा. राज्यमंत्र्यांच्या वनविभागाला सूचना. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 10 वर्षांचा शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर. अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचं उद्यान प्रशासनाचा अंदाज. मात्र उद्यान प्रशासनाच्या व्यवस्थापनाकडून हेळसांड झाल्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप. शक्ती वाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्यानं विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्न उद्भवतच नाही. शक्ती वाघाच्या मृत्यूबाबत उद्यान आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू. चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करा. व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप यांची मागणी. साताऱ्यामध्ये गाडीवरच नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्स डिव्हायडरला धडकली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. बरड परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद. नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या. आरोपीनं भेटीसाठी बोलावलं असता दोघांमध्ये वाद. वादानंतर साथीदाराच्या मदतीनं तरुणावरती शस्त्रानं वार. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कल्याण शेर रोड परिसरात सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण. आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला उत्तर प्रदेशातून अटक. आरोपीनं तरुणीवरती वारंवार अत्याचार केल्याची माहिती तपासात उघडकीस. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.